काय करू काय? नाही ना, मी उडीच टाकतो, जाऊ दे मग. तू मग मी कशाला थांबू मग तुला खायचं तर. नमस्कार मंडळी, जय महाराष्ट्र. स्वागत करतो सर्वांचं आपल्या आई कलाकारी व्लॉग मध्ये. नमस्कार. ते कसे चप्पल जरा काय चालते पुसत होतं काय, नवीनच स्टुडिओ मधून चप्पल घेते, चप्पल दाखव, चप्पल वर अरे पेट्रोल भरतात तिकडे झिरो बघायचं. आलाच का जाऊन शेवटी? तुम्हाला एक सांगतो, तुम्हाला आहे ना मुंबई नाशिक हायवे कुठेही टॉयलेटला लागली ना, बिंदास मला ना सगळं माहिती असतं, कुठं जायचं, कुठं सगळं माहिती आहे. मला तुझ्या पोटात आहे ना किडे झाले. मला आहे ना पाठ झाले बरं direct होणार आहे तुझं पोट. तुला सांगू का, इथून गेलो ना आता 15 मिनिटावर परत एक टॉयलेट आहे बिंदास जा. तर मित्रांनो, आम्ही चाललोय आता लोणावळ्याला. जाऊ म्हटलं जरा फिरून येऊ, पाऊस नाही काय नाही म्हणलं. काय काय माझं पॅप पॅप पॅप. तू है कोण तू? नुसतं फर्निचर चाललंय, नुसतं फर्निचर. तर मित्रांनो, आम्ही चाललोय लोणावळ्याला फिरायला चाललोय. आम्ही म्हटलं आता जरा पाऊस नाही काय नाही, जरा जाऊन फिरून येऊ. डोळे टिपले माहिती का, डायरेक्ट टिपले. किती भारी व्ह्यू आहे बरं, तुम्हीच सांगा. मस्त वाटते का नाही भारी बघायला? महाराष्ट्रापेक्षा कुठला व्ह्यू भारी आहे का? आहे का कुठला? अरे कुठलाच नाही. आता थोड्या वेळानंतर ना आम्ही जरा आता चहा प्यायला टाकतो कुठं तरी. ऍम्ब्युलन्सला केलता का फोन? तुम्ही आहे ना, खरं सांगतो, तुम्ही गाड्या चालवा रे, पण एवढं पण स्पीड मध्ये नका चालू. चिखल विक्कल बघा खाली. चावी कुठे बघ माझ्याकडे चालू घसरली. चालवशील का नीट? नाही मी कसं, हा मी नाही नीट चालत. वाचला पाहिजे रे. वाचलाच आहे. वाचलाच आहे तो. पण लय लागलं होतं रे त्याला. ऍम्ब्युलन्स मध्ये दिला बसलं. हळूहळू जावा, ऍक्सिडेंट होता ते. आम्ही हळूच जाणार. आम्ही मस्ती करतो का? करतो मस्ती आम्ही नाही ना. वाराला ये, चहा पितानी तुम्हाला भेटतो. प्रशांत, कुठल्या हॉटेलला जायचं चहा प्यायला? मॅगडीला जाऊ ना, जरा चहा पिऊन येऊ. माहिती का मग लाडले मॅगडीला जायचं चहा प्यायला. बर, काहीही शंका न ठेवता आपण इथनं डायरेक्ट मॅगडीला जाऊ. तर मित्रांनो, हळूहळू आम्ही आता जवळ पोहोचतोय. पाणी तर असलं भरलंय ना. पाणी बघ केवढं भरलं. हे होता काय विषय होता काय यार? हा? जाऊ दे, आपण कोणाला काही बोलू नाही शकत. परत म्हणतात तुमचा काय एवढा भारी कॉन्टेंट आहे काय? अरे बाबा नाही बाबा भारी, नाही सॉरी. बाबा, आमचा भारी नाही कॉन्टेंट. टाटा करत होता एक दादा. पी ना पी. ते बंद कर आता. फक्त आहे ना, पाऊस चालू पाहिजे नव्हता, माहिती का? लय भारी वाटलं असं. आता पण भारी वाटते, पण अजून भारी वाटलं असं पाऊस जर चालू असतं. का रे काय? बरोबर आहे का? काय तर मी आता आधी चहा पिऊ का तुमच्याशी? बरं, आधी चहा पिऊ घेतो. ये हो नहीं सकता कि तेरी याद ना आए. मी मग अशी कोणतं गाणं बोलत होतो रे? देखो पवन भी मुस्कुरा. लहरा रही है तुमको छूके, चोरी चोरी चुपके चुपके, सरररा, सरररा. येडा होतो माहिती का आम्ही? आहे ना असं मोकळ्या वातावरणात आलो ना, येडं होतो. लय येडे होतो. असं वाटतं की कितीक बोलून कितीक नाही तुमच्या किती काय दोन ठिकाणं घालू. नमस्कार मित्रांनो, तर आलोय आता आम्ही टायगर पॉइंटला. आयला मला फोनच येत राहतात बरं का सगळे. इथं पण रेंज आहे का तुला? थांब, अख्ख्या दुनियाची रेंज गेली इथं, तुला Hello. इथं रेंज.
अरे काय नाही, ब्लॉग शूट करायला आलो इथं लोणावळ्याला. अरे अचानक ठरलं आमचं. बरं ठीक आहे, आलोय आता. हे काय शूट, एवढं ब्लॉग काढून झालं यायचं लगेच. लय ओरडतात रे घरचे, लय ओरडतात की बाबा ब्लॉग इकडं तिकडं फिर. आम्ही आहे ना मधीच ब्लॉग काढला तुम्ही ओरडता. काय करू काय? नाही ना, मी उडीच टाकतो, जाऊ दे मग. अयो, पण काय भारी सीन वाटतोय. काय फोन जर तिकडे पडला तर काय? नाही उचलून जायचं, उचडून आणि यायचं. भारी वाटतं आयुष्यपत, खरं सांगतो. एवढं भारी वाटतंय ना, नुसती गार. तुम्ही आहे ना, मी सांगतो, तुम्ही हा ब्लॉग बघता नाही ना, टेबल फॅनच्या समोर बसा, नाही तर एसीच्या समोर बसा. ऐक ना, आपल्याला कॉपीराईट लागायचा विषय जरा. उंट दादा इथं थांबलाय, दात दाखवतोय. हा काय आळस दिलाय? अच्छा ठीक आहे चालतंय. हसला तो. झोप हसला आपल्यावर. आपल्यावर सगळेच हसतात हा रे. ना, का हसला माहिती का? मला एक सांगा, आमच्याकडे बघून तुम्ही हसता का रे? बरं मला कारण की का हसता म्हणजे? हे आहे राजस्थान, इथं उंट सवारी, त्याच्यानंतर न माकडं वगैरे सगळं दिसेल. फक्त इथं वाळू नाही, खडक आहे. इथं आलो मी, सगळ्या गोष्टी नोटीस करत होतो, आणि सगळ्या गोष्टी नोटीस केल्यावरती मला एक जाणवलं की भाई लोक किती खुश आहे. हा खरंच. आणि आपणच काय एवढं डिप्रेस राहतो. त्याच्यामुळे तुम्हाला फक्त एवढंच सांगणं आहे, कोणती कुठलीही गोष्ट असू दे, कशाची चिंता करू नका, कसलं पण टेन्शन घेऊ नका. डिप्रेशन शेवटी काय होतं माहितीये का? एकच आयुष्य आहे, पुन्हा पुन्हा आयुष्य भेटत नाही. बस. जय हनुमान ज्ञान गुण रामदूत तुलित गेला. ए बाळा ऐक ना. काकू आता भूक लागली, आता द्या बरं कणीस. आणि मला तुला काय पाहिजे सांग. भजी नाही मला बसायला घे ना मग, कुठनं पण आण ना खुर्ची. कितीला आहे काकू? बाबू द्या आता. काय तुम्ही कधी पण टायगर पॉइंटला आले ना, पहिल्या गेट मधून शिरायचं. जरासं त्या खांबा बसून आले ना, तर काकूंचा इथं आहे ना कणसाचं, हा या डायरेक्ट इथंच खायला मस्त पैकी खायचं, निवांत बसायचं मस्त पैकी. भजी मॅगी सगळं. भजी मॅगी सगळं. तुम्ही फक्त या मजा येईल. कधी येत आहे बोला लवकर. आल्यावरती मला कॉल पण. मी नेहमी फ्री असतो. मी पण काय मी नाही, मी पण. हा सॉरी, आम्ही दोघं नेहमी फ्री असतो. कधी घेऊन जा आम्हाला. उचलायचं, गाडी घ्यायच्या, चलो बस. काय कामच नाही तर काय आता. तर मित्रांनो, फायनली भुट्टा रेडी झालाय, खातोय आता आम्ही. थांब ना मला. तुला पण खाय तू. मग मी कशाला थांबू मग? तुला खायचं तर खायला मस्त. मला तोंडातच पाणी सुटतं माहिती का. खेलेगा फ्री फायर. एक नंबर. एवढा भारी वाटतंय ना मला. आहे ना सारखाच फोन येईल. फोन आला सारखा फोन येईल. ऐक ना, स्विच ऑफ कर ना तो फोन. हॅलो सॉरी आहे दादा. हॅलो. नमस्कार मित्रांनो. झालंय, कणीस वगैरे खाऊन झालं आमचं मस्त पैकी. आम्ही पिकलो फक्त वगैरे. कणीस खायला आलो इथं. अरे हा रे, फक्त कणीस. कणीस खायला. कुठं? टायगर पॉइंट. मी आहे ना त्याच्यापेक्षा माझ्या गावाला गेलो असतो ना. कुठला पॉइंट? टायगर पॉइंट. अरे पण मी काय म्हणतो, मी जर काल गावाला गेलतो, वावरात पण गेलो बरं का. मी वावरात काम करून आलो, तिथून आहे ना मी असं पोतं भरून आणलं असतं कणीस. पण काय इथं येऊन पण तिथं फुकट नाही खाल्ले, आणि इथं 100 रुपयाचे 2 कणीस खाल्ले. वा वा, मस्त. तर मित्रांनो, आम्ही आता लवकर घरी निघतो, कारण पावसाचं वातावरण. हा, आणि अंधार पण होईल लई लवकर. त्याच्यामुळं आता डायरेक्ट पोहोचल्यावरती ब्लॉक. गाड्या काय दिसतात इथं. लय भारी गाड्या दिसतात. अय्यो काय व्ह्यू आहे. अय्यो तिकडं सूर्य कसं आपल्यावरती का सूर्य नाही. नमस्कार मंडळी, जय महाराष्ट्र. आम्ही येत होतो, येता आम्हाला भाऊ भेटलाय. मागूनच आवाज दिला होता, जरा म्हणलं थांबा. पण नंतर सांगितलं, जरा अप्रिशिएट केलं. छान, अरे छान ऍक्टिंग करतो वगैरे, भाऊ धन्यवाद, असंच सपोर्ट करा. तर मित्रांनो, आम्ही फायनली पोहोचलोय घरी. आता घरी जाऊन निवांत झोपणार. अरे जाऊ दे ना.
तिथं टॉयलेटला आली एका आणि तुम्ही पूर्णपणे ब्लॉग बघितला त्याबद्दल खरंच नाही खरंच त्यांच्यावर जर आम्ही दोघांनी पण असं वक्तव्य केलं असेल ब्लॉग मध्ये ज्याच्याने कोणाच्या मनाला ठेच पोचली असेल तर त्याबद्दल सॉरी. आमचं काहीच तसं नसतं. आमचं फक्त एवढंच असतं की तुम्ही हसत राहिले पाहिजे आणि आम्ही तुम्हाला हसवत राहिलो पाहिजे. बस बाय बाय, भेटू पुढच्या ब्लॉग. पप्पी गेले पप्पी.